2 मिनिटात मॅगी बनते की नाही माहीत नाही, पण आमचं हे बोंबलाचं कालवण नक्कीच बनतं बरं का. आज काय मग? आज बोंबील. आज खूप दिवसांनी ताजे ताजे बोंबील आणले होते. कोयांच्या घरात प्रत्येक लहान मुलाने पहिला खाल्लेला मासा बहुतेक हाच असतो. हे बघा गावोळीचे भरलेले बोंबील. आहा. एकदम जेलीसारखा दिसणारा हा मासा फक्त अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरच मिळतो बरं का. फक्त एवढंच, हा खायचा तर ताजा आणि गरम गरम. आज अर्ध्या बोंबलाचं कालवण आणि अर्ध्याचं फ्राय केलं होतं, कारण बोंबील कालवणातला असो किंवा फ्राय, दोन्हीचा एकच नंबर लागतो. काही नाही, फक्त हिरवं वाटण, घरचा कोळी मसाला, हळद आणि मीठ, त्यात टॅमॅटो, चिंचेचा कोळ घालून एक उकळी काढून घ्यायची आणि मग त्यात ताजे बोंबील टाकायचे आणि एक वाफ काढून गॅस बंद. बोंबील मासा स्वतःचं पाणी सोडतो, म्हणून रसासाठी पाणी थोडं कमीच घालायचं बरं का. रसा जाड पाहिजे असेल तर थोडं टॅमॅटो कापून आणि थोडे वाटून टाकायचे आणि चिंचेऐवजी तुम्ही आंबोशीसुद्धा टाकू शकता. आणि फ्राय बोंबील तुमचे पण फुटतात का? तर एक ट्रिक सांगते. तांदळाचं पीठ बोंबलाला सगळ्या बाजूने छान लावायचं आणि गरम गरम तेलात फ्राय करायचं. मग वाफायलेल्या भातासोबत गरम गरम बोंबलाचं कालवण आणि फ्राय, बस स्वर्गच.